आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांची आपत्तीग्रस्त गावांना भेट। नुकसानीचा योग्य मोबदला मिळवून देण्याची ग्वाही। सेलू तालुक्यातील गिरगाव खुर्द, बोरकिनी व नरसापूर गावाला पाण्याचा वेढा पडला असताना गावकऱ्यांची अडचण लक्षात घेत आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी रविवारी रात्री 10:30 वाजेपासून रात्री 2 वाजेपर्यंत गिरगाव खुर्द, नरसापूर, बोरकिनी व वाई आदी गावांना भेट देऊन पशुधन नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली। काल रात्रीच्या झालेल्या अतिवृष्टी बोरकिनी तालुका सेलू येथील विठ्ठल हावळे, ज्ञानोबा हावळे, जनार्दन हावळे हे पुराच्या पाण्यामध्ये अडकले। शेवटी पाणी 5 फुटाच्या वर गेल्यावर त्यांनी एका झाडावर आश्रय घेतला। तब्बल 7 घंटे हे झाडावरच होते। मात्र हे समजतात कर्तव्यदक्ष आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांनी रात्री 12:30 वाजता भर पावसात भिजून गावाला भेट दिली। ताबडतोब मुख्यमंत्री कार्यालयात फोन लावून NDRF जवानांना पाठवण्याच्या सूचना केल्या। विठ्ठल हळवे यांच्या पत्नी भावूक झाल्या व दीदी तुम्हीच माझ्या नवऱ्याला वाचवू शकतात असे म्हणत त्यांनी अश्रू अनावर झाले। अडचणीची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला। तसेच मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद करून मदतीचे आश्वासन दिले। यावेळी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दत्ताराव कदम, अर्जुन बोरुड, रवींद्र डासाळकर, अजय डासाळकर, अशोक अंभोरे, कपिल फुलारी, संदीप बोकन, श्यामराव चाफेकर, संदीप घुगे, गिरगावचे सरपंच नामदेव शिंदे, केदारेश्वर मोगल, अभय महाजन, अमोल भोसले, गोविंद शर्मा, जयसिंग शेळके, कृष्णा चव्हाण, बाळासाहेब आघाव व इतर भाजपचे कार्यकर्ते मेघना दीदी बोर्डीकर यांच्यासोबत होते। सह्याद्री समाचार वाहिनीसाठी सार्थक कुलकर्णीसह सतीश आकात, सेलू। काल रात्रीपासून पावसाने थैमान घातलेलं आहे। पिकांचं, घरांचं नुकसान झालेलं आहे। जिल्ह्यातील रहिवाशांना मला सांगायचं आहे की मुख्यमंत्री कार्यालय, सरकार, प्रशासन यांच्या संपर्कामध्ये सातत्याने आहे आणि लवकरच आपल्या जिल्ह्यामध्ये खास करून सेलू तालुक्यामध्ये अनेक गावांना पाण्याने विळखा घातलेला आहे। त्यामुळे संभाजीनगर येथून स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स बोलवलेला आहे आणि तो लवकर या ठिकाणी येणार आहे। आणि मी आता गिरगाव खुर्द या गाव आहे, गावकऱ्यांना सुद्धा सुरक्षित अशा ठिकाणी आम्ही हलवणार आहोत। जिल्ह्यातील सर्व मंडळींना मला सांगायचं आहे की घाबरून जाऊ नका, आम्ही सर्वजण अलर्ट आहोत, प्रशासन अलर्ट आहे। काही वाटल्यास माझ्याशी, माझ्या सहकाऱ्यांशी फोनद्वारे